झालेलं आहे। या ठिकाणी शेवाळचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हे पाणी हिरवट रंगाचं दिसतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अलीकडेच या ठिकाणी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली होती आणि या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण वाढतंय, पाण्याचा रंग हिरवट दिसतोय, त्याच्यामुळं महापालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे। आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं, पर्यावरण विभागाच्या वतीनं पाण्यामध्ये बायोकल्चर टाकलं जातं, ज्याच्यामुळं माननीय उपमहापौर देवकरताई, सर्व महापालिकेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी स्टॅग्नंट म्हणजे स्थिर राहिल्यामुळं पावसाळ्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे सोर्स नाहीत पाण्याचे, त्यामुळे राहिलेल्या पाण्यामध्ये शेवाळं खूप वाढतं आणि पाण्यातलं ऑक्सिजन कमी घटतं आणि त्यामुळे साधारण मार्च एप्रिलमध्ये या ठिकाणी ज्या काही जीव आहेत, विशेषतः मासे आणि कासव, त्यांचं मरण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण कसं वाढवावं आणि पाणी स्वच्छ कसं व्हावं यासाठी अनेक चर्चा या ठिकाणी झाल्या आणि त्यामध्ये महापालिकेनं एकाने सुचवल्याप्रमाणे हे बायोकल्चर या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स केलं तर काही प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढू शकतं। अशा पद्धतीची सूचना आल्यानंतर त्या प्रयोग म्हणून यावर्षी आपण त्या ठिकाणी ह्या बायोकल्चरचं बॅक्टेरिया आपण पाण्यात सोडतोय, ज्याच्या माध्यमातून आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात शेवाळं कमी होईल, परंतु विशेषतः पाण्यातलं ऑक्सिजन वाढण्यासाठी त्याची मदत होईल। फक्त ही प्रोसेस बायोकल्चर असल्यामुळं अतिशय स्लो होते आणि ती स्लो झालेल्यामुळं आपल्याला हे बघावं लागणार आहे यावर्षी की किती प्रमाणात ऑक्सिजन तसे सगळ्या पाण्याचे चेक केलेले आहे, म्हणून त्याचा किती परिणाम एक प्रयोग म्हणून हे जे जीव आपल्या जे काय पाण्यात आहे त्याला वाचवण्यासाठी एक प्रयत्न महापालिकेने केला, तो नक्कीच अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे। हे महापालिकेला त्या निमित्तानं देवस्थानच्या वतीने